नाही त्या फिल्डिंगलाच प्राधान्य देतात. पण घोट असा संघ आहे का तो टॉस जिंकल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. हाँ जरूर जरूर, मैं कोर्ट में नहीं हूँ, मैं यहाँ पर हूँ। हाँ, ये आदत 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 से मजबूर इंसान। हाँ। ये देखिए हमारे साथ जो आप आवाज सुन रहे हैं, थोड़े से मौका दे रहे, मौका नहीं हुआ, उनसे भी हमें बहुत कुछ सीखना है। ताकि एडवोकेट है विक्रम पाटिल, थोड़े से बातचीत कर रहे हैं इस वक्त। लेकिन एक विशेष है विक्रम पाटिल पेंदर गांव की, जिस गांव को सुशिक्षित गांव कहा जाता है, आदर्श गांव कहा जाता है। और इस गांव में बहुत से वकील हैं, बहुत से डॉक्टर हैं, इंजीनियर भी बहुत हैं, और बिजनेसमैन भी बहुत हैं। तो सब क्षेत्र में। और चंद्रकांत हरि नेरुलकर, इनसे गुजारिश है कि आइए मंच के ऊपर। ऋषि नाइक, रायगढ़ के स्टार में से गिने चुने जाने वाले प्लेयर्स यहाँ पर वोडाफोन वहाल आज खेल रही है। हो ये बिल्कुल ये मौका था, लेकिन मौका छोड़ दिया है निकेश मात्रे ने। बल्लेबाज पप्पू थे वहां पर, पप्पू और रोशन सालुंके। ये अच्छी गेंद थी गेंदबाज अफाम पटेल की। एटम राउंड द विकेट से, लेकिन मिस टाइमिंग, कोई किसी को गेंद नहीं दिखी। ये कैच मेरे हिसाब से विक्रम, ये अफान की कैच थी, गेंदबाज की कैच थी, क्योंकि आप गेंदबाजी करते हैं, आपको वाकिफ जानते हैं। क्योंकि इतने ऊपर गेंद जब चली जाती है तो गेंदबाज वो 30 सर्कल का पूरा सर्कल होता है, उसमें दौड़ पड़ता है, लेकिन ये उन्हें गेंद ही नहीं दिखी। सूरज की किरणें की वजह से शायद मामा ऐसा हो चुका रहेगा, क्योंकि सोहेल काफी दूर खड़े थे, शॉर्ट मिड ऑन में खड़े थे। और यहाँ पर हो ये देखिए, ये अच्छी फील्डिंग तो सिर्फ पटेल नहीं है, सिर्फ पटेल नहीं दिख रहे हैं, बिल्कुल निकेश मात्रे के नेतृत्व में ये टीम उतरी है। नौफिल पटेल यहाँ पर आए हैं। नौफिल पटेल आइए, स्वागत है आपका। हमारे पप्पू गिलानी भी आए हैं। इम्बा पटेल, स्वागत है। बहुत दर्शक है, आते हैं। और यहाँ पर रनआउट का खतरा, ये थ्रो थोड़ा सा ऊपर गया आकिब का। इजीली थ्रो होता तो निश्चित तौर पे ये विकेट मिल सकती रनआउट के रूप में। देखिए मौके मिल रहे हैं, लेकिन मौके छूट भी रहे हाथ से। स्कोर इस वक्त 4 रन। हाँ, बहुत ही बेहतरीन। रोशन सालुंके को इस तरह की गेंद फेंकना आसान नहीं है। और बिल्कुल यहां से देखिए ये डॉट गिनाई है। रुका हुआ टोटल पहले ओवर के बाद एक सक्षमता पूर्वक ओवर विक्रम जरूर मैं कहना चाहूंगा, क्योंकि सिर्फ 5 रन खर्च किए, सफलता तो नहीं 4 ही रन खर्च किए। क्या गेंदबाजी की है, और वो भी जो घोट टीम के निर्णायक खिलाड़ी हैं। एक तरफ रोशन सालुंके किंग ऑफ एमआरडीसी और दूसरी तरफ पप्पू पाटिल। इन बल्लेबाजों के सामने यहाँ पर इतनी अच्छी गेंदबाजी आसान नहीं है। नक्कीच मामा, टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर बघायला गेलो तो विकेटपेक्षा डॉट बॉल काढणे खूप महत्त्वाचे असतात, कारण की 3-4 ओव्हरच्या फक्त मॅचेस असतात, त्याच्यामध्ये विकेट घेण्यापेक्षा बॉल डॉट काढण्याला जास्त प्राधान्य देणे, तो बॉलर सक्सेस होऊ शकतो। यस बिल्कुल, ये क्योंकि आपका अनुभव बोल रहा है, क्योंकि गेंदबाज है आप, और आप भी यही चाहते हैं हमेशा जब भी मैदान के अंदर उतरते हैं तो। क्योंकि जब आप विकेट लेने जाते हैं तो गेंद सामने गिर पाते हैं, ओवर पिच छूट जाती है, और ओवर पिच खेलने के लिए बल्लेबाज आसान से बड़े हिट खेलते हैं। तो गेंदबाज की यही स्ट्रैटेजी होनी चाहिए कि गेंदे डॉट। आपने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ऐसा एक गेंदबाज देखा होगा, ग्लेन मैकग्राथ, यानी कि विकेट से ज्यादा उनकी डॉट गेंदे, और सक्षम वर्ल्ड के टॉप गेंदबाजों में क्यों उसका आज भी नाम लिया जाता है, इसकी वजह एक ही है। तो देखेंगे यहां पर गेंदबाजी में अब शक्लेन की एक शॉर्ट ऑफ प्लेन थी,
यहां से आसानी से ये बल्लेबाज पप्पू नहीं छोड़ेंगे और गेंद यहां से सीमा रेखा बाहर 6 रन। साला क्या क्या किसको क्या क्या शौक है। और ये देखिए एक और, लेकिन नहीं, आकिब बिल्कुल यहां से शानदार जजमेंट के साथ इस कैच को लिया। मुश्किल था लेकिन लिया उन्होंने, हाइट कम थी लेकिन फिर भी ये छलांग लगाकर कैच को लपका है। ये पहले विकेट का पतन। बात है, ऐसा लग रहा है कि विक्रम ये सुनते ही चले जाए, इतना मन को मोहक करने वाला ये संगीत है। जब रात को बजता है ना, रात को वॉलअप नाइट में कभी कभार हम ही डीजे ऑपरेटर को कहते हैं कि बजाइए इस गाने को और बजाइए, इतना अच्छा लगता है। तो धन्यवाद जीतू सोमनाथ। और ये देखिए अपील जरूर हुई है शक्लेन की। देखिए पहली गेंद के ऊपर छक्का आया था लेकिन उसके बाद देखिए क्या 2 गेंदें फेंकी है। देखिए उसके बाद विकेट प्राप्त किया, लेकिन ये अपील की गेंद थी। सचिन जो खेल रहे थे तो अच्छा यहाँ पर कमबैक शक्लेन का, युवा है, नया है और नए खिलाड़ियों को यहाँ पर प्राधान्य दिया है। मेरे ख्याल से स्टार हुआ टीम ने सब नए खिलाड़ी दिख रहे हैं, सिर्फ निकू और वहां पर सोहेल पटेल है, समरा है, आकिब छोड़कर बाकी सब नए खिलाड़ी दिख रहे हैं। क्योंकि तौशिफ पटेल नहीं, नो बॉल कॉल प्रवीण पाटिल सर की तरफ से। यहां से 1 रन 1+1 2 रन मिलेंगे। 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 13 रन। सचिन पाटील यांना सोमनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये। सुंदर गोलंदाजी होत आहे, खूप सुंदर 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज शक्लीन याने। 14 रन शक्लेन फिर से एक बार खुद कर निकाला था इस गेंद को सचिन ने, लेकिन सिंगल मिलेगी। एक सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर 1 से आ गया था वह 15 रनों के ऊपर। 15 रन शक्लेन और सामने बल्लेबाज है रोशन सालुंके। और ये इस ओवर का ये दूसरा छक्का रोशन सालुंके के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का।
शकील पटेल का फेवरेट नंबर था, आज अपने बीच नहीं है। आज भी उनकी यादें ताज़ा होती हैं जब भी ओवर टीम उतरती हैं, क्योंकि ऐसे खिलाड़ी, ऐसे इंसान थे कि सबके चहेते थे। क्रिकेट हो, कौन सा भी क्षेत्र हो, उसमें उसका उनका नाम लिया जाता था। लेकिन आज वो नहीं है, कि न उनके नाम से भी ये टीम खेल रही है। हमारे जहीर पटेल भी इस मैच को देख रहे हैं यूट्यूब के जरिए, उनका भी स्वागत है। नूरा पटेल, बहुत से दर्शक इस मैच को लाइव के माध्यम से देख रहे हैं, लेकिन इस वक्त रोशन सालुंके को रोकना यहाँ पर पड़ेगा टीम ओवे के लिए। लेकिन यहाँ से रोशन सालुंके के बल्ले से आता हुआ ये दूसरा बेहतरीन छक्का। क्या बात है। देखिए, अभी मुझे नहीं पता प्रथमेश किसके आ जाने से खुश दिल बहलता है, पता नहीं। लेकिन ये 3 गेंदों में 3 छक्के दाग चुके हैं रोशन सालुंके, टोटल 34 रन। पहले ओवर में संयम बरकरार रखा। ये होता है क्रिकेट में, संयम का होना बेहद जरूरी होता है। हमेशा कहते हैं हम अति घायाने संकटात नहीं, लेकिन संयम के बाद ये देखिए यहाँ से प्रहार करते हुए हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट खेलने की कोशिश और उसमें कामयाबी हासिल करते हुए रोशन सालुंके के बल्ले से आता हुआ एक और चौका। सोहेल महंगे साबित होते हुए नजर आ रहे, मारने की कोशिश, लेकिन इस मर्तबा संबरा के अगोज से दूर, गेंद सीमा रेखा बाहर जाएगी। यह आता हुआ चौका। यहाँ पर अच्छा प्रयास नजर आया था, लेकिन यहाँ पर सोहेल पटेल के ऊपर अटैकिंग क्रिकेट इस समय रोशन सालुंके खेल रहे हैं। लेकिन यह अंतिम गेंद के ऊपर दिया सम्मान, 1 रन जरूर मिला क्योंकि स्ट्राइक हाथ में लेना चाह रहे हैं। और इसी के साथ ये पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 43 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ये मुझे क्या नहीं हुआ। बल्लेबाज है हमारे टीम के, आप देख सकते हैं उनकी दाढ़ी, उनकी स्टाइल, उनके कपड़े, उनकी कैप, उनका टैटू, हर चीज विराट कोहली को फॉलो करते हैं। अच्छा, यही पे अंदर का विराट कोहली, यस यस, जिसके नाम 13 सेंचुरी 45-50 ऐसा कुछ को है। स्वागत है आपका।
देखिए यहाँ पर अच्छा शॉट खेला है, बिल्कुल अफान वहाँ पर मौजूद है, लेकिन सिंगल आज यहाँ पर प्रीतम पाटिल नहीं दिख रहे हैं, मुन्ना नहीं दिख रहे हैं। बिल्कुल देखा जाए तो क्योंकि आजकल बहुत से खिलाड़ी उपस्थित नहीं होते हैं, और टीमों टीमों में देखिए आप, क्योंकि काम की वजह से टाइम नहीं मिलता है, ऐसे बहुत किस्से होते हैं। अफान की तरफ एक गेंद है, एक सिंगल मिलेगी तो अंतिम ओवर अच्छा नजर आ रहा है। दो गेंदें तो अच्छी निर्णायक फेंकी है शादाब ने। टोटल 45 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। जीतने वाली टीम खेलेगी वोडाफोन वहाल टीम के साथ अगला मुकाबला। इस बीच एक गेंद आउटसाइड ऑफ स्टंप। प्रवीण पवार सर इस समय उड़ चुके हैं। अशरफ पटेल यदि यहां पर आए हैं तो स्वागत है अशरफ आपका भी। रोशन सालूम के फिर से एक बार तैयार, इस वक्त शादाब की ये गेंद, और ये देखिए काफी बड़ा हिट, बेहतरीन ये छक्का है, स्कोर को बढ़ावा देने वाला छक्का। ठीक है, के ऊपर खेल रहा है रोशन सालूम के, और टीम का टोटल है 52। और ये देखिए ये यहां पर विकेट प्राप्त किया शादाब ने। मानो छक्का आया जरूर था, लेकिन वहां पर रोशन का विकेट निकालने में कामयाब रहे। 52 के ऊपर लगता हुआ एक और झटका टीम घोट को। तमाशा देख देने वाली ये ट्रॉफी है शिवा गुंडली के नेतृत्व में, नितेश पाटिल इनका काफी बड़ा योगदान होता है। अमदार चषक 12 जनवरी से लेकर 16 जनवरी को घोट के मैदान के अंदर एक और मेला लगेगा, तो जरूर शिवा गुंडली उनको और उस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं हैं। तो यहां से अंतिम गेंद के ऊपर आया चौका, चौके के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 56 रन। 57 रनों का लक्ष्य है 24 गेंदों के अंदर जीतने के लिए। टारगेट अच्छा जरूर है, बड़ा है, लेकिन नामुमकिन नहीं है टीम 9191 स्टार ओवे टीम के लिए। लेकिन देखेंगे आप सोहेल पटेल, निकू म्हात्रे, इन बल्लेबाजों के ऊपर काफी दारोमदार रहेगी। सम्रा पटेल, अकीब पटेल, इनके ऊपर काफी जिम्मेदारी हो सकती है। तो देखेंगे किस तरह से इस मैच को अपने गिरफ्त में करते हैं, किस तरह से ये मैच होता है, लेकिन देखेंगे अगले सत्र के लिए। आज पहली मर्तबा जिनकी आवाज हम इस टूर्नामेंट के लिए सुन रहे हैं, मोहन पाटिल हिसार से हैं, तो स्वागत है मोहन पाटिल आपका भी। यस, थैंक यू।
क्रिकेट संघ घोट त्यांच्या अगेन्स्ट ओवेस संघ पाहतो. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतो. खूप चांगली मॅच. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा विचार केला तर गावदेवी क्रिकेट क्लब घोट या संघाने मात्र प्रथम फलंदाजी करीत असताना मात्र 4 षटकामध्ये 56 धावा उभारल्यात. 57 धावांचं लक्ष ठेवले ओवी संघासमोर. 57 धावांचा लक्ष्याचा विचार केला तर सरासरी 14.25 गाठायला लागेल प्रति षटकामागे. सुरुवातीला पहिल्या षटकाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा रोखल्या होत्या गोलंदाजांनी, परंतु अंतिम 3 षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी केली ती खास करून रोशन सालुंके या फलंदाजांनी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. खूप चांगले धावा कुठल्या गेल्या तर गावदेवी क्रिकेट क्लब घोट या टीमने. घोट टीमचा विचार केला तर तळोजा विभागातील एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळते आणि ओवा संघ सुद्धा खूप चांगला पाहायला मिळते. खारघर विभागातील एक चांगला संघ आहे. पाहूया हे सामना ओवी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. निकू म्हात्रे आणि सोहेल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कर्मवीर आणि धर्मवीर. ओपनर ब्रश 57चा लक्ष आहे. 57 धावा बनवायच्या आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे ओवी टीमला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता परंतु उजव्या इष्टी सोडून जातो. पंचांचा इशारा येतो इट्स वाईट. पहिले अवंतराने मात्र धाव ऍड केली जाईल टोटलमध्ये. खाता ओपन होतं मात्र अवंतराच्या रूपात. निकू म्हात्रे असेल भरपूर त्याच्यावरती अपेक्षा असतील त्यांच्या टीमला त्यांच्या पाठी राखेला. कारण की 57 धावा बनवायच्या कशा. सुरुवातीला मॅन्डेटरी पॉवरमध्ये धावा बनवावं लागतील. गोलंदाज तयार. फुल टॉस पाहूया. इथं मात्र पंचांचा इशारा येईल. निश्चितच बॅट कट आहे. 2 धावा धाव फलकावरती लागले जातात गोवे टीम बॅटिंग करत असताना. पहिलं षटक मार्गस्थ. संदेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. इथं सुद्धा बॅटची एज लागली होती परंतु सुरक्षित फील्ड केला. डॉट बॉलची सांगता या बॉलवरती सुद्धा ज्या प्रमाणामध्ये घोट संघ बॅटिंग करत असतात त्यावेळी सुद्धा संत सुरुवात पाहायला मिळते मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आणि तशी सुरुवात मात्र हे फलंदाज सुद्धा करताना पाहायला मिळते. परंतु 57चं लक्ष इथं मात्र आपल्याला चांगल्या धावा बनवावं लागतील. हा चेंडू सूर्य चेंडू पन्नाट वेगाने पूर्णपणे बीट केला. पडल्यानंतर मात्र स्विंग पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग. काय जबरदस्त. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचा षटक हाताळणं थोडंसं कठीण असतं कारण की 9 क्षेत्ररक्षक बघितलं गेलं तर पूर्ण सर्कलमध्ये असतात आणि 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमा रेषेलगत. हाफ टॅकरचा बॉल मिस टायमिंग आहे. फिल्डर चेंडू खाली येईल का आणि येऊ शकला. फलंदाज होईल बाद. करेंगे सबका स्वागत.
5 चेंडूचा खेळ झाला. पहिला षटक पाहतो आपण. मार्गस्थ असताना मध्ये 6 धावा धावपलकावरती लागले गेलेत. अकीब इथं मात्र उडवलाय. यावेळेस मात्र डीप मिड विकेट 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय चौकार अकीबच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाची अखेरी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 1 गडी बाद 10 धावा. आता मात्र आवश्यकता असेल येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. समीकरण 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 2 रोशन शालुंके असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर निकू मात्रे. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त फटका चांगला आहे. सरळ मात्र बाउंड्री लाईन क्लिअर. येतो षटकार निकू मात्रेच्या बॅट मधून. तर आता मात्र धावसंख्येला वेग आला. षटकार आला. इथं मात्र उडवलाय पुन्हा एकदा. ऑन द फायर निकू मात्रे थांबत नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने 22. काय फलंदाजी साकारली. पहिल्या षटकाच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले अकीबने. त्याच्यानंतर दुसरं षटक जसं सुरू झालं तसं मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लगावले निकू मात्रेने. 4 चेंडू मध्ये 20 धावा पाहतो. सुरुवातीचे 4 चेंडू अगदी सुरक्षित फेकले गेले होते. पूर्णपणे बांधून ठेवले होते फलंदाजांना. परंतु नंतर मात्र आक्रमक रूप धारण स्वीकारलं. कारण की धावांची गरज आहे. पल्ला मोठा आहे आणि अशा परिस्थितीत मात्र मोठे फटके मारावेच लागतील. जबरदस्त दोन्ही बाजूने मोठे फटके पाहायला मिळते. एका बाजूला अकीब तशीच फलंदाजी करतो आणि दुसऱ्या बाजूला निकू मात्रे स्ट्रायकर फलंदाज. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. रोशन सालुंके ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि अशा गोलंदाजाकडे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर दबाव तर निश्चितच निर्माण झालाय. निश्चितच घोडगावचे पाठीराखे सुद्धा निराश झाले असतील. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू ऑरपिच चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता. 2 षटकार मारल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. गरज आहे मात्र कमबॅक करावे लागेल. 57 धावांचा पाठलाग तर मोठा आहे परंतु अशा परिस्थितीत मात्र आणि अकीब आणि निकू म्हात्रे हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानावरती. इतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. जबरदस्त 1 बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. येतोय चौकार निकू म्हात्रेच्या बॅट मधून. हा चेंडू मिस टायमिंग आहे. पाहूया रोशन सालुंके पोहोचू शकेल का. पोहोचू शकला. सुरेख झेल टिपला झेल आणि संपला खेळ निकू मात्रेचा.
सम्राकडे क्षमता आहे. मी मागील स्पर्धा बघितली सेकंड इव्हेंट स्पर्धेमध्ये सम्राटच्या बॅटमधून बॅक टू बॅक 4 षटकार लगावले होते. तोच सम्रा मैदानावरती दाखल झालाय. रोशन सोलंकी असेल गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पाहतो. दुसरा पण खूप चांगलं योगदान दिलं मात्र निकू मात्रेने. मात्र सम्रावरती जिम्मेदारी. हा चेंडू मात्र सुरेख गुडलेन्स वरती चेंडू होता. सरळ मात्र किपरच्या हातामध्ये विसावतो. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही आणि इथं मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. डीजे पंच आमच्याकडे बोलतात. इट इज अ वाईट. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. टोटल मध्ये 27 धावा टोटल पाहायला मिळेल. पप्पू पाटील आलाय मात्र आशाभूत नजरेने पाहतात पंचांकडे. हा चेंडू मात्र खराब आहे का? निश्चितच पंचांचा इशारा. दोन्ही फलंदाज बघितले गेले दोन्ही साईडनी. आकिब आणि सम्रा यांच्याकडे क्षमता आहे. आणखी एक विकेटची गरज असेल मात्र घोट टीमला या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर. इथं मात्र फेकलाय, उडवलाय, फेकून दिलाय. अकिबच्या बॅट मधून येतय उत्तुंग षटकार. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला, हाथ चमाइला, आइला रे आइला, हाथ चमाइला, रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा. धन्यवाद 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 डीजे मास्टर. हा चेंडू सुद्धा फेकून दिलाय. वायडिश लोंगावच्या डोक्यावरून येतो षटकार अकिबच्या बॅट मधून. अकिबचा विचार केला तर 4 चेंडू फेस केले. 4 चेंडू मध्ये 20 धावांचे योगदान. काय जबरदस्त फलंदाजी केली ओवे टीमसाठी. गरज आहे अकिबची विकेटची. कोट टीमला पूर्णपणे स्पेशल मध्ये पाहायला मिळते. दबाव निर्माण झालाय कोट संघाचा गोलंदाज पप्पू पाटील याच्यावरती. इथं मात्र फेकून दिलाय. येतो षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि 2000 रुपये जमा करायचे. अकिबची फटकेबाजी जबरदस्त. पूर्णपणे प्रेशर. आता मात्र प्रेशर मध्ये कुठेतरी सावरलाय. डॉट चेंडू येतोय पप्पू पाटीलचा. जबरदस्त फटकेबाजी. निकू मात्र बाद झाल्यानंतर मात्र अकिबनी जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला मात्र पहिल्या बॉल पासून मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. हा चेंडू सुद्धा येतोय. पाहूया काय घडले गेले. कॅच पकडले. जबरदस्त कॅच. कॅच नाहीतर मॅच. जबरदस्त कॅच मात्र मॅच बनू शकतो.
त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु सम्रा आहे स्ट्राईकला. सम्राकडे मोठे पटकांची क्षमता आहे. अनिकेत पाटील हा गोलंदाज असेल, त्याच्यावरती भरवसा दाखवलाय कोट टीमने. 6 चेंडूमध्ये 11 धावा रोखाच्या आहेत. अनिकेत मडवी हा गोलंदाज तयार असेल अंतिम षटक फेकण्यासाठी. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला घोट संघ तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना मात्र ओवे संघ. दुसरं सत्र पाहतो आपण. पहिल्या सत्राचा मध्ये 4 षटकामध्ये 56 धावा उभारल्या होत्या आणि 57 धावांचा पाठलाग करीत असताना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ओवे टीमची. परंतु आता मात्र अंतिम क्षणाला अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 11ची आवश्यकता. खूप चांगली मॅच बनली आहे. समोर स्ट्रायकिंगला फलंदाज सम्रा. अनिकेत मडवी. इथं मात्र पहा याच्याकडे क्षमता आहे. पेक कोण दिलाय? येतो षटकार सम्राच्या बॅट मधून. सामनामध्ये 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना आता मध्ये 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता राहिली आहे. सामना पूर्णपणे खुल्ला केलाय सम्राने. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू पाहूया. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू जर निर्धाव गेल्याचा दबाव बनला असता, परंतु सामना पूर्णपणे खुल्ला केल्यास काही घडू शकतो. अजूनही वेळ गेली नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. कमी गतीचा चेंडू इथं मात्र काय घडेल? एक चेंडू एक धाव मात्र 34 धाव पूर्ण केली आहे. अजूनही 4 धावाच्या लेग बायच्या स्वरूपामध्ये 34 धाव. 4 धावाची आवश्यकता अजून असेल. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 4 धावा. सामना बनलाय. आपण पहिला सामना बघितला गेला होता. दिवाले विपक्ष नागाव यांच्यामध्ये एका चेंडूमध्ये 2 धावाची आवश्यकता होती, परंतु 2 धावा बनल्या नव्हत्या. तसाच सामना मात्र हा रंगलाय. खूप चांगला सामना मैदानावरती पाहतो आपण. 3 चेंडू 4 ची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झालाय. नवीन नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल. अरबाज असेल. डावखऱ्याचा फलंदाज. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या चेंडूवरती एखादा विकेट मिळाली तर दबाव निर्माण होईल, परंतु 1-2 धावा जर आल्या तर गोवा संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये असेल. 3 चेंडू आहेत. 4 ची आवश्यकता आहे. दोन्ही संघावरती दबाव निर्माण झालाय. दोन्ही संघ कोण जिंकेल कोण हारेल काही सांगू शकत नाहीये. अंतिम चेंडूपर्यंत हा सामना जाईल का? परंतु सम्राने ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती षटकार मारला त्याच्यानंतर पूर्णपणे सामनाचं चित्र बदलवलं ते. हा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही. सिंगल, फक्त सिंगल. पहा बाउंड्री लगत चेंडू गेला होता. फक्त सिंगल. एक धावेसाठी मात्र काय संघर्ष करावं लागतं. हेच मग कंपल्सरी चेसिंग आहे. चेंडू शिल्लक असतील 2-3 धावांची आवश्यकता आहे. 2-3, 2ला 3. पहा जबरदस्त मॅच बनली आहे. कारण की जे फलंदाज मोठे पटके मारतात ना त्यांना मात्र सिंगल धाव घेणं फार कठीण असतं क्रिकेटमध्ये. आणि अशा वेळेला याला 2ला 12 असते ना तरी सम्राट मारून टाकले असते, परंतु 2ला 3 पाहिजेत. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. खूप चांगला सामना मैदानावरती. एका बाजूला घोट टीम तर दुसऱ्या बाजूला ओवेस टीम. गोलंदाज जवळवरती पूर्ण प्रेशर. शिवा गोंधली वारंवार त्याला कानमंत्र देताना पाहायला मिळतं की चेंडू कशा प्रकारे हाताळता. जर पहिला चेंडू जर व्यवस्थित जर फेकला असता तर निश्चित दबाव जास्त निर्माण झाला असता ओवे संघावरती, परंतु अजूनही का वेळ गेली नाही. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. सम्रा समोर आहे. इथं मात्र गॅप भरपूर मोठा आहे. गॅप मोठा आहे. पोचू शकत नाहीये. येतो चौकार. मॅच विनिंग फटका पाहायला मिळते सम्राच्या बॅट मधून.
बघितलं गेलं तर 7 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान अकीब. खूप चांगली मॅच रंगली. त्याचप्रमाणे आकिब याने 3 बॉल आणि 3 षटकार मारल्याबद्दल ओए संघाकडून त्यांना 2000 रुपयाचे बक्षीस सुद्धा आहेत, ते सुद्धा त्यांनी घेऊन जावे. आकिब पटेल. घोट शिवा गोंधली या जरा स्टेजवर. स्वागत समारंभ आहे तुमचा.